पंतप्रधान मोदींचं सिंगापूर संसदेमध्ये पंतप्रधान वोंग यांच्याकडून विशेष स्वागत. गार्ड ऑफ ऑनरचाही मान. सिंगापूर भारतामध्ये विविध मुद्द्यांवर करार. सिंगापूर संसदेमध्ये आज पंतप्रधान मोदींना केलं जाणार सन्मानित. सिंगापूरच्या अनेक नेत्यांशी आज होणार भेटी. आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. घराबाहेर पडणंही कठीण. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आंध्र प्रदेशात नौदलाचीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत. एनडीआरएफ आणि नौदलाची संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन्स. पूरग्रस्त भागामध्ये पोहोचवली जातात फूड पॅकेट्स. गुजरातच्या सुरतचा संपूर्ण परिसर पाण्याखाली. चारही बाजूंनी पाण्याचा वेढा. नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल. नरभक्षक लांडग्याच्या शिकारीचे आदेश. 9 शूटर्सना गोळी मारण्याची मिळाली परवानगी. 10 दिवसांचं दिलं टार्गेट. कोलकाता बलात्कार हत्ये प्रकरणामध्ये कोलकाताच्या अनेक भागामध्ये काल कॅन्डल मार्च. लाईट बंद करून नोंदवला निषेध. राज्यपाल बोस यांचाही पाठिंबा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकांचं फुंकणार रणशिंग. स्थानिक भाजप नेत्यांशी करणार चर्चा. हरियाणा विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. 67 जागांसाठी उमेदवारांची घोषणा. लाडवा मतदारसंघातून लढणार मुख्यमंत्री सैनी. हरियाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये जागा वाटपावरून पेच. आपची 10 जागांची मागणी तर 5 जागा देण्याची काँग्रेसची तयारी. सूत्रांची माहिती. अरविंद केजरीवालांच्या जामिनावरील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. केजरीवालांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणामध्ये मुस्लिम पक्षकारांची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान. हिंदू पक्षकारांची याचिका सुनावणीस योग्य असल्याचा दिला होता निकाल. जोधपूरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित हिंदूंना मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी. राजस्थान हायकोर्टानं सरकारला जारी केली नोटीस. 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश. भारतीय आणि दक्षिण आफ्रिका नौदलामध्ये सामंजस्य करार. भारतीय नौदलाकडून डीप सबमर्जेस रेस्क्यू व्हेइकल तैनात करणार. दक्षिण आफ्रिकेपर्यंत भारतीय नेव्हीची पकड होणार मजबूत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची जोरदार कामगिरी. 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकाची कमाई. भारताच्या पारड्यामध्ये आतापर्यंत 24 मेडल्सची कमाई.